आजच्या प्रयोगाचे नाव आहे गिअर जनरेटर अर्थात गिअर ड्रिव्हन जनरेटर। या प्रयोगाचा उद्देश असा की हे मॉडेल तुम्हाला यांत्रिक ऊर्जा ही विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित होते हे समजून घेण्यास मदत करेल। नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅब तर्फे मंगेश। तर जाणून घेऊया या प्रयोगाचा सिद्धांत। हा प्रयोग फॅरेडेच्या विद्युत चुंबकीय प्रेरणाच्या नियमावर आधारित आहे अर्थात फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन। जेव्हा एखादा कंडक्टर चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवला जातो तेव्हा त्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स अर्थात विद्युत चुंबकीय बल तयार होते आणि त्या रूपात त्याच्यामध्ये विद्युत प्रवाह प्रवाहित होते। आता या प्रयोगाला लागणारे साहित्य ते म्हणजे गिअर जनरेटरचे पूर्ण तयार केलेले मॉडेल। चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपलं मॉडेल टेबलवर या प्रकारे ठेवून घ्यायचं। त्यानंतर तुम्ही बघू शकता या मॉडेलमध्ये इथे 2 कॉपर कॉईल लागले आहे आणि त्याच्यामध्ये हे चुंबक आहे आणि हे इथे याच्याशी गिअरशी कनेक्टेड आहे, जोडल्या गेलेले आहे। जेव्हा आपण हे जोरात घुमवू ते इथले जे LED बल्ब आहे ते पेटणार। तर जेवढ्या जोरात आपण याला फिरवू तेवढ्या याचा ग्लो जास्त राहील, तेवढ्या चांगल्या पद्धतीने हे पेटणार, दोन्ही LEDs पेटणार। आता इथे काय घडले, धातू हे विद्युत प्रवाहाचे उत्तम वाहक असतात कारण त्यांच्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स असतात जे सहजपणे फिरू शकतात। जनरेटरमध्ये बलवान चुंबक त्यांच्या समोर ठेवल्यावर ते मुक्त इलेक्ट्रॉन्स उत्तेजित होतात आणि त्याच्यातून प्रवाहित होतात, त्यामुळे तिथे विद्युत प्रवाह निर्माण होतो किंवा निर्माण करतात। जेव्हा चुंबक फिरतात तेव्हा त्यांचे चुंबकीय क्षेत्र सतत बदलत राहते, कधी दक्षिण ध्रुव तर कधी उत्तर ध्रुव तर कधी या उलट फिरत राहते। त्यामुळे तिथे काय होते की विद्युत चुंबकीय बल तयार होते आणि ते कॉइलला प्रेरित करते। या गिअर जनरेटरमध्ये विद्युत प्रवाहाचे उत्पादन वाढवण्यासाठी उपाय, सगळ्यात आधी इथे बलशाली चुंबकचा वापर करणे, दुसरं हे कॉपर कॉइलच्या फेऱ्यांची संख्या वाढवणे, तिसरं हे गिअर जोरात फिरवणे, जितक्या वेगाने फिरवता येईल तितक्या वेगाने फिरवायचे। यातून आपण काय शिकलो, यातून आपण शिकलो की यांत्रिक ऊर्जा ही विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित होते। दुसरं हे गिअर जनरेटर फॅरेडेच्या विद्युत चुंबकीय नियमावर आधारित आहे। आता जाणून घेऊया याचे उपयोग। याचा पहिला उपयोग म्हणजे विद्युत केंद्रामध्ये विद्युत निर्मितीसाठी, दुसरा डायनामोमीटरमध्ये। या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता।